नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मागील व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानावर 25 प्रश्न बघितले होते. बाकीचे 25 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 26. भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. ऑप्शन क्रमांक ए बरोबर, ऑप्शन क्रमांक बी चूक, ऑप्शन क्रमांक सी अंशतः बरोबर, ऑप्शन क्रमांक डी माहिती नाही. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए बरोबर. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक 27. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक ए 4, ऑप्शन क्रमांक बी 5, ऑप्शन क्रमांक सी 6, ऑप्शन क्रमांक डी 7. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 28. लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक ए 4, ऑप्शन क्रमांक बी 5, ऑप्शन क्रमांक सी 6, ऑप्शन क्रमांक डी 3. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 29. भारताचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन क्रमांक बी जवाहरलाल नेहरू, ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर आंबेडकर, ऑप्शन क्रमांक डी सर्वपल्ली राधाकृष्ण. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 30. संविधान सभेची स्थापना कधी झाली? ऑप्शन क्रमांक ए 1942, ऑप्शन क्रमांक बी 1945, ऑप्शन क्रमांक सी 1946, ऑप्शन क्रमांक डी 1947. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी 1946 संविधान सभेची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 31. भारतीय संविधानाचा मसुदा किती दिवसात तयार झाला? ऑप्शन क्रमांक ए 1000 दिवस, ऑप्शन क्रमांक बी 1078 दिवस, ऑप्शन क्रमांक सी 166 दिवस, ऑप्शन क्रमांक डी 122 दिवस. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 1078 दिवस. प्रश्न क्रमांक 32. भारतीय संविधानातील सर्वात मोठा भाग कोणता? ऑप्शन क्रमांक ए भाग 1, ऑप्शन क्रमांक बी भाग 3, ऑप्शन क्रमांक सी भाग 4, ऑप्शन क्रमांक डी भाग 5. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी भाग 3 हा संविधानातील सर्वात मोठा भाग आहे. प्रश्न क्रमांक 33. भारताचा राष्ट्रपती कोणत्या प्रकारचा प्रमुख आहे? ऑप्शन क्रमांक ए वास्तविक, ऑप्शन क्रमांक बी कार्यकारी, ऑप्शन क्रमांक सी नाममात्र, ऑप्शन क्रमांक डी न्यायिक. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. भारताचा राष्ट्रपती हा नाममात्र प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 34. भारतातील संघराज्य व्यवस्थेला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक ए केंद्रीकृत, ऑप्शन क्रमांक बी एकात्मक, ऑप्शन क्रमांक सी अर्धसंघराज्य, ऑप्शन क्रमांक डी राजेशाही. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी अर्धसंघराज्य. प्रश्न क्रमांक 35. मूलभूत हक्क रद्द करू शकते का? ऑप्शन क्रमांक ए हो, ऑप्शन क्रमांक बी नाही, ऑप्शन क्रमांक सी काही प्रमाणात, ऑप्शन क्रमांक डी फक्त संसद.
या प्रश्नाची योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. काही प्रमाणात मूलभूत हक्क रद्द केले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 36. भारतात नागरिकत्व कोणत्या भागात आहे? ऑप्शन क्रमांक ए भाग ए, ऑप्शन क्रमांक बी भाग 2, ऑप्शन क्रमांक सी भाग 3, ऑप्शन क्रमांक 4 भाग 4. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी भाग 2 मध्ये नागरिकत्व आहे. प्रश्न क्रमांक 37. भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार कोण? ऑप्शन क्रमांक ए पंडित नेहरू, ऑप्शन क्रमांक बी महात्मा गांधी, ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर B.R. आंबेडकर, ऑप्शन क्रमांक डी सरदार पटेल. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर B.R. आंबेडकर. प्रश्न क्रमांक 38. भारताचा सर्वोच्च कायदा कोणता? ऑप्शन क्रमांक ए संसद, ऑप्शन क्रमांक बी राष्ट्राध्यक्ष, ऑप्शन क्रमांक सी संविधान, ऑप्शन क्रमांक डी न्यायालय. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. संसदेद्वारे कायदा दुरुस्ती करता येते. मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे व बेल आयकॉन क्लिक करावे जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. प्रश्न क्रमांक 39. भारतात न्यायपालिका स्वतंत्र आहे का? ऑप्शन क्रमांक ए हो, ऑप्शन क्रमांक बी नाही, ऑप्शन क्रमांक सी अंशतः, ऑप्शन क्रमांक डी माहिती नाही. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर ऑप्शन क्रमांक ए भारतात न्यायपालिका ह्या स्वतंत्र आहे. प्रश्न क्रमांक 40. राज्यपाल कोण नियुक्त करतो? ऑप्शन क्रमांक ए मुख्यमंत्री, ऑप्शन क्रमांक बी राष्ट्राध्यक्ष, ऑप्शन क्रमांक सी संसद, ऑप्शन क्रमांक डी सर्वोच्च न्यायालय. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी राष्ट्राध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती हा राज्यपाल नियुक्त करतो. प्रश्न क्रमांक 41. मूलभूत हक्क निलंबित होतात का? ऑप्शन क्रमांक ए नाही, ऑप्शन क्रमांक बी फक्त आणीबाणीमध्ये, ऑप्शन क्रमांक सी कायम, ऑप्शन क्रमांक डी संसदेत. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर ऑप्शन क्रमांक ए मूलभूत हक्क कधीही निलंबित होत नाही. प्रश्न क्रमांक 42. आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक ए पंतप्रधान, ऑप्शन क्रमांक बी संसद, ऑप्शन क्रमांक सी राष्ट्राध्यक्ष, ऑप्शन क्रमांक डी राज्यपाल. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राष्ट्राध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती यांना आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार आहे. भारताचे सार्वभौमत्व कोणत्या भागात नमूद आहे? ऑप्शन क्रमांक ए प्रस्तावना, ऑप्शन क्रमांक बी भाग 1, ऑप्शन क्रमांक सी भाग 2, ऑप्शन क्रमांक डी अनुसूची. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर ऑप्शन क्रमांक ए प्रस्तावना. भारताचे सार्वभौमत्व हे प्रस्तावनेमध्ये नमूद आहे. प्रश्न क्रमांक 44. लोकशाही शब्द कुठे आहे? ऑप्शन क्रमांक ए भाग 3, ऑप्शन क्रमांक बी प्रस्तावना, ऑप्शन क्रमांक सी अनुसूची, ऑप्शन क्रमांक डी भाग 4. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रस्तावना. प्रश्न क्रमांक 45. भारतीय संविधानातील सर्वात लहान भाग कोणता? ऑप्शन क्रमांक ए भाग 1, ऑप्शन क्रमांक बी भाग 2, ऑप्शन क्रमांक सी भाग 4, ऑप्शन क्रमांक डी भाग 6. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर ऑप्शन क्रमांक बी भाग 2 हा घटनेतील सर्वात लहान भाग आहे. प्रश्न क्रमांक 46. लोकसभेचा सभापती कोण असतो? ऑप्शन क्रमांक ए पंतप्रधान, ऑप्शन क्रमांक बी राष्ट्राध्यक्ष, ऑप्शन क्रमांक सी स्पीकर,
ऑप्शन क्रमांक डी उपराष्ट्रपती. या प्रश्नाची योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्पीकर. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. प्रश्न क्रमांक 47. राज्यसभेचा सभापती कोण असतो? या प्रश्नाची योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 48. भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? ऑप्शन क्रमांक ए मुंबई, ऑप्शन क्रमांक बी दिल्ली, ऑप्शन क्रमांक सी कोलकाता, ऑप्शन क्रमांक डी चेन्नई. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दिल्ली. प्रश्न क्रमांक 49. भारतीय संविधानावर कोणत्या देशाचा प्रभाव आहे? ऑप्शन क्रमांक ए ब्रिटन, ऑप्शन क्रमांक बी अमेरिका, ऑप्शन क्रमांक सी आयर्लंड, ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व देशाचा भारतीय संविधानावर प्रभाव आहे. प्रश्न क्रमांक 50. भारतीय संविधानाची मूळ प्रत कुठे ठेवली आहे? ऑप्शन क्रमांक ए संसद भवन, ऑप्शन क्रमांक बी सर्वोच्च न्यायालय, ऑप्शन क्रमांक सी ग्रंथालय, ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रपती. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संसद संग्रहालयात भारतीय संविधानाची मूळ प्रत ठेवली आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे व बेल आयकॉन क्लिक करावे. थँक्यू.